मित्रांनो, मार्च 2025 हा महिना कन्या राशीच्या लोकांसाठी अनेक चांगल्या संधी घेऊन येणारा ठरणार आहे. अपेक्षित नफा मिळू शकतो जे व्यवसाय करतायत त्यांना सुद्धा. हा काळ खरं तर कन्या राशीच्या लोकांसाठी अनुकूल असणार आहे असंच म्हणावं लागेल. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना सुद्धा एखादी चांगली बातमी ऐकायला मिळू शकते. बहुतेक वेळ तुमचा सामाजिक आणि धार्मिक कार्यात जाईल. कुटुंबाकडून सुद्धा एखादं शुभ कार्य पूर्ण होऊ शकतं. कुटुंबात परस्पर प्रेम वाढेल, सुसंवाद वाढेल. बऱ्याच काळापासून जमीन किंवा वाहन खरेदी करण्याचा तुम्ही विचार करत असाल तर तुमची ही इच्छा सुद्धा हा मार्च महिना पूर्ण करून देऊ शकतो. आणखीन काय काय दडलंय मार्च महिन्याच्या पोटात कन्या राशीसाठी, चला जाणून घेऊया. पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि फेसबुक पेजवरनं हा व्हिडिओ ऐकताय मग फेसबुक पेजला फॉलो करा. मंडळी, सगळ्यात आधी बोलूया कन्या राशीच्या कौटुंबिक जीवनाबद्दल, जे खूप आनंदी मार्च महिन्यामध्ये असणार आहे. बुधादित्य योगाचा लाभ तुम्हाला तुमच्या कुटुंबाला होणार आहे. कौटुंबिक जीवनात तुमची सगळीच कामं सुरळीतपणे पार पडताना दिसतील. त्याचबरोबर कुटुंबातील सदस्यांमध्ये जो काही गोंधळ होता, जे काही गैरसमज होते ते आता दूर होतील आणि कुटुंबामध्ये शांतता प्रस्थापित होईल. हो, पण असं असलं तरी 15 मार्च नंतर जरा काळजी घ्यावी लागेल, कारण कुटुंबात एखाद्या गोष्टीवरनं कलह निर्माण होऊ शकतो आणि भावाचा म्हणावा तसा पाठिंबा मिळत नाहीये असं सुद्धा तुम्हाला वाटू शकतं. तुम्ही शिस्तबद्ध राहून तुमचं काम करत राहा. त्याचबरोबर शांततेत प्रेमाने गोष्टी हाताळा. नातेसंबंध टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करा. आता वळूया नोकरी व्यवसायाकडे. मार्च महिना व्यवसायासाठी फायदेशीर ठरेल असं ग्रहमान आहे. या काळात गुंतवणूक केल्याने यशस्वी वाटचाल तुम्ही प्रगतीकडे कराल. ऑनलाईन मार्केटिंग किंवा घाऊक व्यापारात सहभागी असलेल्यांना मोठे ऑर्डर मिळू शकतात. चांगला करार त्यांचा होऊ शकतो, ज्याचा फायदा त्यांना होईल. खास करून इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्राशी जे संबंधित आहेत त्यांना चांगला नफा होताना दिसून येईल. बांधकामाशी संबंधित व्यावसायिकांना सुद्धा फायदा होईल. नोकरी करणारी जे लोक आहेत त्यांना त्यांच्या कार्यक्षेत्रावर जरा जास्त लक्ष केंद्रित करावे लागेल आणि ती लोक सुद्धा त्यांची कामं वेळेपूर्वी पूर्ण करताना दिसतील. नोकरीत सुद्धा प्रगतीचे तसंच पगारवाढीचे योग आहेत. नवीन नोकरीसाठी जर तुम्ही प्रयत्न करत असाल तर हा काळ अनुकूल आहे. तुम्ही चांगले प्रयत्न करू शकता. चांगल्या संधी समोर येतील, त्याचा फायदा तुम्ही घेऊ शकता. आता वळूया विद्यार्थ्यांकडे. या महिन्यामध्ये विद्यार्थ्यांसाठी खास करून फायदेशीर असा काळ असेल. उच्च शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये तुम्हाला सकारात्मक परिणाम मिळतील. शिक्षणात प्रगती होईल. मार्केटिंग आणि बँकिंगची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगले गुण मिळतील. हा महिना शिक्षणासाठी खूप योग्य राहील. करिअरमध्ये सुद्धा तुम्ही चांगली कामगिरी करू शकाल. करिअर सुरू करताय तर सुरुवात सुद्धा चांगली होईल. प्रेमजीवनाबद्दल बोलायचं झालं तर जरा प्रेमजीवनामध्ये काही गैरसमज निर्माण होऊ शकतात, काही वाद निर्माण होऊ शकतात आणि त्याचं कारण असेल की तुम्ही तुमच्या जोडीदाराला वेळ देऊ शकत नाहीये. तर तिथे तुम्हाला जोडीदाराला वेळ द्यावा लागेल, जेणेकरून तुमच्यामधले गैरसमज दूर होतील. आरोग्याचा विचार करता सर्दी, ताप यासारख्या समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे थोडीशी काळजी घ्या. थोडं काही वाटलं तर डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. मानसिकदृष्ट्या निरोगी राहण्याचा प्रयत्न करा. त्यासाठी योग्य आहार, योग्य व्यायाम आणि ध्यानधारणा याची मदत तुम्ही घेऊ शकता. आता जर महत्त्वाची गोष्ट सांगायची झाली तर कन्या राशीचा मृत्यू षडाष्टक योग असतो मेष राशीसोबत. त्यामुळे जर तुम्ही लग्नासाठी स्थळं बघत असाल तर मेष रास सोडून तुम्ही तुमच्यासाठी स्थळं बघू शकता. तुमच्यासाठी लकी नंबर असणारे 7 आणि लकी रंग असणारे हिरवा. मंडळी, आता वळूया कन्या राशीचे लोक कोणते ज्योतिषशास्त्रीय उपाय करू शकतात त्याकडे. जर तुम्हाला आर्थिक अडचणी असतील तर तुम्ही महालक्ष्मी अष्टकाचा पाठ रोज करू शकता किंवा दर शुक्रवारी कमीत कमी हे महालक्ष्मी अष्टक तुम्ही म्हणू शकता. शुक्रवारी महालक्ष्मीच्या मंदिरात तुम्ही दर्शन घ्यायला सुद्धा जाऊ शकता. तुम्ही सुद्धा एक उपाय करू शकता जो सिंह राशीच्या लोकांना सुद्धा सांगितला जातो आणि तो म्हणजे सूर्याला अर्घ्य अर्पण करणं. हे अर्घ्य अर्पण करताना एक तांब्याचा कलश घ्यायचा, त्यामध्ये लाल चंदन घालायचं, एक लाल फूल मिळालं तर घालायचं आणि हे पाणी उगवत्या सूर्याला अर्पण करायचं. यामुळे करिअर व्यवसायात प्रगती होते. मनासारख्या गोष्टी घडून येतात. मंडळी, कन्या राशीच्या लोकांसाठी आणखीन एक सूचना. कन्या राशीच्या लोकांच्या मनावर त्यांच्या आजूबाजूच्या वातावरणाचा भरपूर लवकर परिणाम होतो. म्हणून कन्या राशीच्या लोकांनी जर प्रसन्न राहायचं असेल, मन निरोगी ठेवायचं असेल तर भीतीदायक साहित्य वाचू नये, बघू नये. त्याचबरोबर सकारात्मक विचार असणारी पुस्तकं वाचावी. मोटिवेशनल व्हिडिओ जास्तीत जास्त बघावे.
त्यामुळे तुमच्या मनामध्ये सकारात्मकता निर्माण होते आणि तुम्ही तुमचं काम चांगल्या प्रकारे करू शकता. पण कुठल्याही नकारात्मक विचार आणणारे, नकारात्मक गोष्टींकडे घेऊन जाणारे मित्र असतील, पुस्तकं असतील किंवा कार्यक्रम असतील, या गोष्टींपासून तुम्हाला स्वतःला लांब ठेवायचं आहे. कारण या गोष्टी तुमच्यावर खोलवर परिणाम करतात आणि तुमच्या जीवनामध्ये नैराश्य घेऊन येतात. म्हणूनच कन्या राशीच्या लोकांनी चांगलं तेच बघावं, चांगलं तेच बोलावं आणि चांगलं तेच ऐकावं. हे नेहमी लक्षात ठेवा आणि आयुष्य सुखी बनवा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.